शेतकऱ्यांसाठी 10 फेब्रुवारीच्या संध्याकाळच्या झटपट बातम्या। आधाराअभावी शेतकऱ्यांना मिळेना पीक विमा, 2.25 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात अडचणी। आंदोलनाचा इशारा देता CCIकडून कापूस खरेदी केंद्र सुरू। विमा प्रस्ताव नाकारल्याने कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेरावा, 3 गावातील शेतकऱ्यांना उपोषणाचा इशारा। किसान पेन्शन घेतली पण 1 कोटी कधी भरणार, वसुली होईना, अपात्र शेतकऱ्यांना नोटीसाला जुमेना। रोजगारासाठी नोंदणीची लगबग, पण नोकरी किती जणांना मिळेल? स्थानिक भागामध्ये नोकरी मिळत नसल्याने अन्य ठिकाणी स्थलांतर। बदलत्या हवामानात बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना ठरेल फायदेशीर, आधुनिक तंत्राचा वापर करा, कृषी मंत्री। जालना छत्रपती संभाजीनगर जिल्हे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर, 180 गावे आणि 42 वाड्या पाणी टंचाई, 235 टँकरने पाणी पुरवठा। जिल्ह्यात 28% पाणी साठा, आत्ताच पाणी टंचाई निर्माण झाली असून 17 धरणे कोरडी झाली आहे। यावर्षी हळदीला चांगला भाव मिळत असून 19,200 रुपयाच्या दराने आता विक्री केली जात आहे आणि 600 पोते आता बाजार समितीत नवीन आले आहे। डाळिंबाची आवक आता कमी झाली असून दरात 15 रुपयांनी वाढ झाली आहे। अंतिम टप्प्यात आता 140 रुपये दराने विक्री झाली आहे।